कुठं होती? हॅलो हॅलो थांबा. आता बघू शकता, आता कलर चेंज झाला, याचा लिफ्टचा कलर चेंज होतं. मंदिराकडे यायला जो रस्ता आहे तो देखील तुम्ही बघू शकता. आणि बीच, नद्या वाहत होत्या, झरे वाहत होते, सर्व निसर्गाचे निसर्गामध्ये वाहत होते. निसर्गाचे. तर मित्रांनो, जसं जसं खाली उतरतात तसं तसं भारी दृश्य बघायला भेटतं. आणि हे देखील तुम्ही बघू शकता, मस्त कलरमध्ये लिफ्ट वरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. ना आज आपण तुम्हाला मागेच बोललो होतं का श्रावण महिन्यात आपण मस्त की देवांचं दर्शन घेणार पवित्र दिवसामध्ये. आणि तसंच आपण चाललो आहे, आपले साडू आहेत उपरच्या सोबत आणि आपली फॅमिली आहे. आपण चाललो आहे गोकर्णाला आणि त्यांचे काका आहेत. बघा भरपूर अशी मजा येणार आहे, देवदर्शन घेणार आपण आणि तशी मजा पण येणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर. ना तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनेलवरती. तर चला आता आपण इथं जाऊ डोंबिवली स्टेशनला आणि डोंबिवली स्टेशनवरनं ठाण्याला जाऊ. ना ठाण्याच्या ट्रेन, कुठली ट्रेन कशी आहे ती पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे, बघत आपल्या चॅनेलवरती. झालीला आली, त्याला सुट्टी आहे स्कूलला म्हणून 2-3 दिवस आता बॅग बिग सगळा रेडी झाले आपला. आता निघू आपण. चला फिर देखते रहे हमारा जर्नी. सगळी रेडी झाल्या, आमचा बाबू पण आफ्टर लॉंग टाईम फॅमिलीसोबत, म्हणजे असं लोकल फिरत असतो पण आफ्टर लॉंग टाईम म्हणजे लांब चालल्या. आता फिरायला लांब म्हणजे 1-2 दिवसाचा, 4 दिवसाचा प्रवास आहे. पोचायला 1 दिवस लागणार आहे. आणि आम्ही आज शूट नवीन ॲडव्हान्स कॅमेरा आपण जो घेतले त्याच्यानं आपण शूट करणार आहोत DJIचा. त्याच्यानं बघा कसा कसा व्ह्यू येणार आहे, काय काय असणार आहे बघा तुम्ही आपल्या चॅनेलवर. नंतर आता रिक्षा केलेली आहे नानाची, घरांच्याच जवळच्याच. आता स्टेशनला जाऊ आपण. तर आता आम्ही पोचलो डोंबिवली स्टेशनला ना. आता इकडे ताईस आहेत, साडू आहेत ना. आता इथनं आपल्याला जायचं ठाण्याला. ठाण्यावरनं ट्रेन सकाळी काहीतरी दुपारी 12 वाजता पोचवेल आपल्याला. तर गाइस तुम देख सकते हैं हम लोग को छोड़ने के लिए आए हैं भांजे लोग, ऊपर का गँग. हे फक्त सोडायला आल्याबरोबर नावरी गँग. राज पाटील यांची पोरगी बघू शकताय तुम्ही, किंवा नुसती लास्ट. बघ ना, बघा ना, अरे हा घ्या मोठ्या रानाचा मित्र. तर गाईस आवरी गँग बघू शकताय तुम्ही. अजून अर्धी गँग इकडे देतो. मी काढतो मी देतो. ओके हाय गाईज, हाय कुठे चालले तुम्ही? गोकर्णाला. छोटा कॅमेरा. हॅलो आई कुठे चाललो आपण? गोकर्णेश्वर. अजून कुठे थांब, आता अजून गेलो नाही. तिकडे गेल्यावर मग हा सगळी इन्फॉर्मेशन तिकडे गेल्यावर आपण बघू ना. कुठे कुठे जायचं ते उतरल्यावर बघू ना. आम्ही चाललो फिरायला. आई कुठे चालले तुम्ही? यांचं तिकीट आहे, बाकी सर्व स्लीपरला जाणार आहेत. कॅमेरामॅन दिव्या पाटील कॅमेरामॅन. तर गाईस आता मी ट्रेनमध्ये बसले आणि सगळ्याचा रील्सची तयारी चालली आहे. भांजेंची सगळ्यांची रील शूट चालू आहे. हां बनवू तशी रील बनवू. चला गोवा. मडगाव. हो
डिलीट कर चलो चला हो आला चल दारू येतो श्रावण कपल तवा परत वन्स मग गौरी तिचा बर्थडे आता गौरी येतील ना गौरी ना वाटे आयुष्य आम्ही येतात या गाडी असते गोव्याला जायला मडगाव बस पण असतं आता आम्ही गोव्यामध्येच आहे आणि आता आम्ही मजा घेत आहे आम्ही पोरला असते राजपाटी पोरला असते आता बोल ना बघा मा बघ आता बोल लवकर बोल इकडे बघ लवकर बघ गोरी दिशील बघ आता इकडे बघ बोल काहीतरी बोल मित्रांनो फायनली आपण भटकल या स्टेशनला पोचलेलो आहे आपला किती त्रास झाला आपला किती झाला या 11 घंट्याचा प्रवास 11-12 घंट्याचा प्रवास झाला आमचा आणि मग इथनं आपण कुठे जाणार आहोत मुरलेश्वर मंदिरात जाणार आहोत आणि बस केली आम्ही फोनवरतीच मग आम्ही तिथे जाऊ आता स्टेशनला आम्ही पोचलोय भटकल स्टेशन आणि इथनं बसवायला येईल मग आम्ही बसमध्ये बसून जाऊ आणि बाकी सगळे रेडीच हां म्हणजे काय काला पापलेट ना श्रावण वेज चला फायनली पोचलेलो आहे आम्ही भटकल स्टेशनला नाही ह्याचे पुढचं स्टेशन उडुपी स्टेशन आहे भरपूर मोठी अशी फॅमिली आहेत सगळी चला 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 उतरा एक साईडला थांबा सगळे चला चला गौरी चल बस ए बाबू ये लवकर चला यावा कसा वाटला तुम्हाला 12 घंट्याचा प्रवास तुमचा कसा झाला त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही मस्त थंडगार एकदम थंडगार नद्या वाहत होत्या झरे वाहत होते सर्व निसर्गामध्ये वाहत होते अच्छा निसर्गाची मजा घेत घेत तुम्ही आले झरे वाहत होते आमची छोटी ताई बघू शकता बॅग छोटी ताई दुबईला आले ही बघू शकताय एवढी मोठी बॅग आणले बघ कसा वाटला तुम्हाला एकदम मजेत ना एकदम चला सगळे हॅपी आहेत आणि ही पोर बघू शकताय तुम्ही अशी राज पाटील यांची पोर बघू शकताय फॅन आहे आपले सगळे ब्लॉग बघतात तिला स्वतःला आता ती ब्लॉग मध्ये बघेल अरे काला बघशील ना तू ब्लॉग मध्ये कोणाचा मित्र आहे हा चाचूचा मित्र आहे हा चला 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 अरे बाबू कुठे गेलता कसा वाटला तुला खूप छान वाटला ना आता बीचवरती बीच पण बोलते इकडे आता आपण बीचची मजा कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना प्रवास मस्त मस्त प्रवास मस्त झाला अजून बाकी आहे बस बीच आपलं बाकी आहे चला ना तर इथंच अख्खा पिक्चर बनेल आज आपला हा ब्लॉग वेगळा असणार आहे पोचल्यानंतर आजच्या दिवसाचं दर्शनाचा मग त्याच्यानंतर दुसरं पण तुम्हाला बघायला भेटेल आपण तिथे पण जाणार आहोत कुठं गोकर्णाला हां गोकर्ण तर गाईज किती लोक आहेत किती माणसं आहेत आमच्यासोबत की तुम्हाला आता बघायला भेटेल पहिली सुरुवात बायको बसणं करतं त्याला आय करा हाय ते आय करा सगळे आय करा हाय 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 टी व्ही बघाल स्वतःला हाय नमस्कार हां हाय 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 अरे फॅन छोटी बॅन हाय हाय करा हाय गावामध्ये मॅन फ्रॉम हाय 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 बाय बाय कुठे चालले आपण वडप्पम
कसं पुढे चाललो बरं. हां इकडे हां रस्ता विचारता. रस्ता इकडून हां हां मुलाखत घेतली. हां इकडे या साईडला. आता आपण 2 दिवसामध्ये कुठले देवस्थान करणार आहोत? आता इथनं मुरुडेश्वरला जाणार आहे. त्याच्यानंतर आपण सगळं फिरून झाल्यानंतर भोकरला जाणार आहे. हां भोकरला झाला का आपण स्टेट भोपरला निघणार आहे. थेट भोपर. आम्ही देसेला जाऊ. अरे काय कसं वाटलं तुम्हाला प्रवास? नमस्कार. नमस्कार. आम्ही आता स्टेशनला उतरले. हां आता कुठल्या आम्हाला- स्टेशनला? भटकन. भटकळ स्टेशनला उतरले. आता आम्हाला आता बस येणार आमची. आता आम्हाला कुठे जायचं तर मला माहित ना, पण आता जाणार आम्ही. आपण जाऊ बसमध्ये आता बसू. बसमध्ये बसून चला जाणार. बाय बाय. बाय. तर आता आपण इथं स्टेशनवरनं उतरल्यानंतर बस केली तर ती आता बस इथं आलेली आहे. किती सीटांची बस? थांबा बसू नका बसमध्ये. थांबा. चला ना चला तुम्ही चला. बस तर चांगली डिस्को वाटते एकदम. चला पाटी चल थांबू नको ट्रॅफिक वर. चला चलो ठाण्यापर्यंत उतर चढवायला ना. आता कोण चढवेल? चला तर बस बघू शकताय तुम्ही. केरला MH बस. आपलं किती किलोमीटर साठी आहे काय आयडिया नाही. बस किती किलोमीटर जाईल आपली? बाय 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 बाय. ट्रॅफिक झाली. बस किती किलोमीटर आपल्याला इथनं न्यायची आहे? इथनं पण येईल ना न्यायला. इकडे बघा. एवढे वेळ किती वेळ झाला आपल्याला? 12-13 घंटे झाले. आता बसमध्ये बसलोय. आता बसला आता बसवाला बस चालवतो. इकडे 3 किलोमीटर आपल्याला सोडेल हॉटेलवर. उद्या सकाळी 7 वाजता येईल तो. 7 वाजता सकाळी. उद्या सकाळी आपण जाणार कोकरणाला. पैसा कितना बोला? डेपो आहे तर तुम्ही इथनं बसने देखील जाऊ शकता. आम्ही प्रायव्हेट बस केले. रिक्षा पण असतात. तुम्ही अशा प्रकारे आता आपण पोचलो. आता हॉटेलवरती अर्ध्या तासामध्येच पोचलो. चला आता रूम बुक केल्या पण हां ते असंच सांगतात. अर्ध्या तासानं आणून सोडलं ते आपल्याला. तसंच आपल्या रूममधनं मंदिर देखील दिसतं. अरे प्या पटापट. माझी मेमरी फुल झाली ना. तर काहीच आता नमस्कार. आता आम्ही चाललो आहे मंदिरात दर्शनाला. इव्हनिंगचा टाईम झालेला आहे. समोरच मंदिर दिसतं. आता जाऊ आपण. तुम्हाला आज मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवेल. तसं शॉपिंग देखील. गौरी ये लवकर. तुडी जाई लवकर. जाऊ शॉपिंग करून घ्या. शॉपिंग करा चला लवकर. ए दिवांश पैसे देतो शॉपिंग करा. जा दिवा लवकर शॉपिंग करून घे. गौरी जा. सगळं 100 रुपयाला. हा ते याच्या इकडे हो. जाय तुम्ही पण घ्या. दर्शन घेऊन आले लवकर. काय अख्खी टीम बनवायला लागेल मग तिथं. दिवांश जाते का? श्री मुरलेश्वर टेम्पल. तर आता आपण पोचलेलो आहे मुर्डेश्वर मंदिराच्या समोरच. आणि भक्तांना लाठांचा. तर तसंच बाजूला तुम्ही बघू शकता समुद्र. आणि समुद्राच्या मधल्या भागी हा मंदिर आहे मुर्डेश्वराचं. असा लाटांचा आवाज देखील येतं. मच्छीमारी मोठ्या प्रमाणात होत असते. तशी बोटी देखील तुम्ही बघू शकता. तर सर्व बोटी वरती लागलेल्या आहेत. नारळी पौर्णिमा झाली का सगळ्या बोटी जात असतील.
आणि तसे भरपूर अशा लाटा आणि हा मंदिर. बोला हर हर महादेव. मस्तपैकी इथं हवा सुटलेली आहे, बघू शकता. समुद्राच्या बाजूलाच असलेला हा मुक्तेश्वराचं मंदिर आहे आणि मस्त थंड वातावरण आहे. आणि भव्य वरती बघू शकता तुम्ही. आता वरती जाऊ आपण. आतमध्ये प्रवेश करता समोरच तुम्हाला महादेवाचं दर्शन घडतं. बघू शकता तुम्ही आजूबाजूचा मंदिराच्या सुंदर असा असलेला हा मंदिर मुरुडेश्वराचं. सेकंड प्रवेश द्वार आहे. आपण देखील मजा घेत आहे. XN5 प्रोमध्ये आपण दोन्ही याच्यानी शूट करता का, आपल्या फोनमध्ये पण आणि याच्यानी पण, कॅमेराने पण. समुद्राच्या लाटा भारी आहेत, मस्त आहेत ना लाटा. एकदम सुसाट लाटा आहेत. सुसाट लाटा आहेत आणि तुम्ही आनंद घेत आहे. भारी वाटतं ना एकदम. ओके ओके. मी असं ऐकलं आहे की या लाटा जेव्हा मंदिराच्या याला प्यालतात तेव्हा असा ओम आवाज येतं, असं मी ऐकलं आहे स्टोरी. मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करताना तुम्ही बघू शकताय हर हर महादेव. असं आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे. जेव्हा बंद करायला सांगतील तेव्हा करू आपण बंद. पण हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नंदी भव्य असा असलेला नंदी बघू शकताय तुम्ही. इथं प्रथमच एवढा मोठा नंदी बघता. नंदी देव. तसंच मंदिरामध्ये आतमध्ये असलेलं तुम्हाला सर्व असं 12 ज्योतिर्लिंगाचं देखील दर्शन घडतं. तुम्ही बघू शकता गणपतीचं असलेला अवतार, तसंच भव्य असे महादेवाची मूर्तीचं देखील दर्शन घडतं. तसंच मंदिराला बघू शकता पूर्ण चांदीचा हे केलेलं आहे. नाही ना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. नाही, हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. तसंच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. तसंच मंदिराच्या पाठीमागे असलेले छोटे छोटे मंदिरे देखील तुम्ही बघू शकताय. आणि सर्व गोल्डन लावले टिकले लावले. लाव लाव. हा हे करते जे इकडे 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 बघ. आम्हाला शूट करायलाच भेटेल ना, पण आता आम्ही असा शूट करता. हां घ्या असते बघा इकडं. फोटो काढू. फोटो काढू इथे काढू. ऋषी मुनींचं देखील इथे सर्व केलेला कडचा काढता. वेट. सर्व गोल्डन मूर्त्या बघू शकताय तुम्ही. सोन्याच्या आहेत का ना ते ना माहिती आपल्याला. सर्व गोल्डच असेल कदाचित. तर चला आता आपण मस्तपैकी दर्शन घेतला. तसंच मातेचा, देवी मातेचा देखील दर्शन घेऊया. आई माते भरपूर आतमध्ये मंदिर आहेत, पण आपल्याला माहीत नाही कुठल्या कुठल्या देव्यांचं मंदिर आहेत, कारण का ते त्यांच्या भाषेत
लिवले ना त्याच्यामुळं आपल्याला तेवढं समजत नाही. आतमध्ये सुंदर अशा मूर्त्या आहेत देवांच्या. त्याच्या पाठीमागचा रहस्य देखील काही असू शकतो. आता सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर सगळे आता बसल्यान बघू शकता. नाही ना वरती जायचं, आता वरती जायचं. जा पुढे गाडा इथं सगळी थांबा, इथं थांबा सगळी पूर्ण ग्रुप. इथं फोटो काढू आपण. हा केडला चालेल. आता इथं थांबा, इथं सगळ्यांचा केडला सांगता. तुम्ही घ्या पहिले तुमचा करताय फोटो पण करता. थांबा हा घ्या. आता वरती चालले आपण मधल्यावर आणि वरनं जो व्ह्यू असणार आहे आणि इव्हनिंगचा टाईम आहे तर बघू आतमध्ये आपल्याला कसा व्ह्यू भेटणार काढायला. मध्ये गेल्यावरतीच समजेल, तसा तर नाही समजत आपल्याला. वरती गेल्यावर 10 रुपये तिकीट आहे. 30 रुपये का 10 रुपये तिकीट आहे सर. या पण का किती घेतला 90. 30 रुपयाला तिकीट आहे वरती चढायचा आणि या लिफ्टनी जायचा. आता या 2 लिफ्ट आहेत. तर मित्रांनो इथं आम्ही उतारलो आणि इथं असं फक्त आवराचं आहे. मला वाटलं ओपन असेल गॅलरी, फक्त खिडकींच्याच बघायचा. ये तो बहुत बड़ा स्कैम हो गया हमारे साथ में. इधर से क्या देखने का स्कॅम झाला. तर इथनं आपण व्ह्यू बघू शकतो, तो पण खिडकींचा. ये तो बहुत बड़ा स्कॅम हो गया. तर मला वाटलं कसं या बी असेल वरती टेरिस बिरीस असेल. तर आई चला मग आता जेवढा आहे तेवढ्यात आनंद घेऊ आपण. एवढा तेवढा महादेवाचं तुम्हाला दर्शन मी घडवलं आणि मी कसं घेतले तो पण तुम्हाला मी दाखवतो. बघा खिडकींच्या डोकं टाकून तर तुम्ही बघू शकता जो आपण वरती येलो आणि खिडकीतनं आपल्याला जो व्ह्यू भेटतं महादेवाचं दर्शन भेटतं. आणि तुम्ही बघू शकता जो खाली असलेला गार्डन, अतिशय सुंदर असा गार्डन म्हणजे एक आयलँड टाईपमध्ये. आणि याच्या लाटा जेव्हा ढळतात तुम्ही बघू शकता या आयलँडला ना. आता सध्या संध्याकाळचं टायमिंग झाले इव्हनिंगचं, तर तुम्हाला अजून भारी लाईट जेव्हा चालू होतील तेव्हा बघायला भेटेल. तसंच बोटी पण बघायला भेटेल आणि तुम्ही सूर्य देखील बघायला भेटेल. बघू शकता म्हणजे किरणा जेव्हा सूर्य मावलतं ती किरणा बघायला भेटू शकता. आणि खालती मंदिर आहे तसंच. आणि हा आपण वरच्या फ्लोअरवरनं मजा घेत आहे 18व्या फ्लोअरमधनं. तशीच आपली अर्धी फॅमिली खाली गेलेली आहे. खाली आपल्याला फोटो काढायला भेटला असतं. तसं नंदी देखील आहे, भरपूर मोठा असा नंदी आहे. आणि महादेवाचं तुम्ही समोर बघू शकता भव्य अशी असलेली ही मूर्ती. मला तर वाटतं जगामध्ये किंवा भारतामध्ये सर्वात मोठी मूर्ती असू शकते. मंदिराकडे यायला जो रस्ता आहे तो देखील तुम्ही बघू शकता. आणि बीच अतिशय सुंदर असा बीच आहे आणि एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि खाली असलेल्या ज्या बोटी आकर्षित बघण्यासारखं एक दृश्य आकर्षित करतात. आणि नक्कीच तुम्ही देखील या दर्शनाला आल्यानंतर बघू शकता. तुम्ही आपल्या ब्लॉगच्या ह्याच्यामध्ये नारळाची झाडं देखील किती आणि एकदम सुंदर. म्हणून आपल्या भारतामध्ये भरपूर अशा चांगले ठिकाण आहेत फिरण्यासारखं. ते तुम्ही नक्की पावसाळ्याची तर एक्सप्लोर कराच. तुम्हाला आपला ब्लॉग बघितल्यानंतर नक्कीच यायची इच्छा होईल. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ठाण्यावरनं ट्रेन असतं भटकंती स्टेशन आहे, तिथनं अर्ध्या तासाला तुम्ही पोचू शकतास. आणि गोकर्णाला देखील तुम्ही दर्शन, आता उद्या आपण गोकर्णाचं दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो म्हणजे इव्हनिंगची आणि जी इव्हनिंगला जी लाईट भेटते इथं ती तुम्हाला आता मी दाखवता. वेगळाच असं दृश्य बघायला भेटेल, प्रसन्न असा. वाव मित्रांनो आता आपण चाललो आहे इथं भव्य अशी असलेली महादेवाची मूर्ती आणि गार्डन देखील आहे भरपूर मोठा.
आणि हो बाबा कोण माहीत ना, असेल इथलं काहीतरी DR आर्यन काहीतरी शेट्टी. कोण होतो? हर हर महादेव. आपण महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊ. तर पिंडी देखील आहे मोठी. हे पण इथं तिकीट काढला, 30 रुपये तिकीट आहे. आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला जसं महादेवाच्या पिंडीचा रावणाने असं काही महाभारतात पुराणात काही आहे ती गोष्ट बघायला भेटेल आतमध्ये गेल्यावरती. तर चलो बघू शकता तुम्ही. आतमध्ये खूप फुल AC आहे ना. तसंच इथे आतमध्ये यायचं, वरती यायला ना तुम्ही गार्डनमध्ये 30 रुपये तिकीट आहे एक माणसाचा. मग आतमध्ये तुम्हाला या गोष्टी बघायला भेटतील. रावण चारी बाजून तुम्हाला बघायला भेटेल उपेन आतमध्ये. बघू शकता आकर्षक अशा छायाचित्र काढण्यात आलेलं आहे किंवा जे दाखवलं आहे ते तुम्ही बघू शकता. चला रावण आणि गणपतीला ते पण पूर्ण दाखवलं. तुम्हाला या गोष्टी माहिती असेल. चला आता संपला. या गेटने जे आलतो त्या गेटने बाहेर बाजूच्या. आम्ही आल्यासारखा सगळा बघला, आल्यासारखा सगळा बघला आम्ही. आम्ही आल्यासारखं सगळं बघून आलो म्हणून आम्हाला टाईम लागला. गौरी उडे चला चला चला. हर हर महादेव. मंदिराचं तुम्ही काम देखील बघू शकता. आतमध्ये मूर्त्या देखील बघू शकता. अरे हां येतोय येतोय येतोय. तर फोटो काय खपत ना. गौरी कुठं होती? हॅलो हॅलो थांबा. बघा तिकडे फ्लोअरला पूर्ण कलर चेंज होतो त्या लिफ्टला. त्याच्यावरनं भारी असा व्ह्यू येतं आणि भव्य अशी महादेवाची मूर्ती. मित्रांनो फॅमिलीसोबत यायची सर्वात मोठी चुकी म्हणजे काय असतं माहीत आहे का? फोटो काढायला लागतात. त्यानं एकटाच मी ना एकटा म्हणजे पोरांमध्ये एकटाच मी होतो की सगळे साडूचा दुसरीकडे होतं. मलाच एकट्याला मामा सगळे म्हणजे जोर घेतलेले फोटो काढायला. चांगलं फोटो काढला आणि पाठचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो जसं जसं खाली उतरतात तसं भारी दृश्य बघायला भेटतं. आणि हे देखील तुम्ही बघू शकता. मस्त कलरमध्ये लिफ्ट वरती जायला लिफ्ट आहे. इथनं तुम्हाला व्ह्यू बघायला भेटतं ना. बरेच जण असं वाटत असेल का इथे वरती याच्यामध्ये मंदिर असेल, पण याच्यामध्ये मंदिर नाही आहे. आतमध्ये जायचा आणि फोटो काढायचा किंवा वर्ष व्ह्यू बघायला भेटतं. तर चला आज के लिए इतना ही काफी आहे. आणि तसंच बीच बघू शकता तुम्ही. बीचच्या लाटांचा आवाज देखील येतो जोरात एकदम.
मगाशीच तुम्हाला बोललो जसं जसं संध्याकाळ होतं तसं तसं लाईट बघू शकताय. आणि आता आपण निघू हॉटेलवरती. न ब्लॉग जरा आता आजच्या दिवसाचा ब्लॉग एवढा काफी आहे. न जाऊन एंड करू, नाहीतर पूर्ण पिक्चर बनेल. तर नक्कीच तुम्ही आपला हा ब्लॉग पूर्ण बघितला, तुम्हाला मजा आलीच असेल. आणि नक्कीच तुम्ही देखील इथे दर्शनाला या.